शरद पवारांविरोधात निवडणूक नको अजितदादांच्या आमदारांचं मत असल्याचं सूत्रांची माहिती। अजितदादा गटातील आमदारांचं हे मत सूत्रांची माहिती। पवारांविरोधी निवडणूक झाल्यास फटका बसण्याची आमदारांना भीती असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत व्हावी आमदारांचं हे मत असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या फोन लाईनवरून जोडलेत। प्रदीप, काय सविस्तर माहिती? वृषाला आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या संबंधानं अनेक नेत्यांनी जी वक्तव्य केलेली होती त्याचा फटका पक्षाला बसला अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती पक्षांतर्गत होती। मात्र आता विधानसभेची निवडणूक जी आहे ती शरद पवारांचे विरोधी बनवायची नाही असं काही आमदारांचं मत आहे आणि ते मत त्यांनी खासगीत वरिष्ठ नेत्यांकडे व्यक्त सुद्धा केल्याची माहिती मिळते। विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या विरोधी निवडणूक न बनवता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जर लढत झाली तर त्याचा फायदा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो। त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये जर शरद पवारांच्या विरोधी ही निवडणूक गेली तर त्याचा फटका जो आहे तो पक्षांतर्गत बसू शकतो अशा पद्धतीची खासगी चर्चा जी आहे त्या आमदारांमध्ये झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यांनी आपलं मत जे आहे ते सर्व वरिष्ठांकडे व्यक्त केलेलं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच प्रचाराचा मुद्दा जो आहे तो राबवला जावा जेणेकरून शरद पवारांवरती जास्तीत जास्त टीका करणं टाळणं आणि त्याचा फायदा जो आहे तो पक्षाला व्हावा। त्यामुळे विधानसभेची निवडणूक जी आहे ती शरद पवारांच्या विरोधी न बनवता ही थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती व्हावी असं काही आमदारांचं मत आहे। नक्कीच, धन्यवाद प्रदीप तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।